नागपूरचा कार्यक्रम मी भुजबळ साहेबांच्या माध्यमात बघत होतो। भुजबळ साहेब जी माहिती देत होता त्या माहितीशी मराठा समाज सहमत नाही। भुजबळ साहेबांनी जे विषय मांडले त्यामध्ये भुजबळ साहेबांनी प्रामुख्याने सांगितलं की गरिबी हटाव मोहीम नाही, त्यामुळे आरक्षण कशासाठी पाहिजे। होय भुजबळ साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की गरिबी हटाव मोहीम कुठल्याच आरक्षणाची नसते। राहिला मराठा आरक्षणाचा विषय, त्याच्यामध्ये 8 लाखाची मर्यादा आहे। ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल त्यांनाच आरक्षण मिळणार आहे। आणि मला आपलं आठवण करून द्यायची की आज आपण सर्व आयोगांचा इतिहास त्या ठिकाणी सांगितला, परंतु आपण हे सांगायला विसरलात की शेवटचा आयोग जो मागासलेला आयोग होता त्या आयोगाने मराठा समाज मागासलेला आहे हे नव्याने ज्यावेळेस सांगितलं, तो आयोग तो रिपोर्ट आपण विधिमंडळात स्वीकारला। आपण स्वतः मतदान केलेलं आहे, मग आपण जे मतदान केलं ते आपल्याला मतदान केलेलं मान्य नाही का, ज्यामध्ये स्पष्टपणे मराठा समाज मागासलेला आहे सांगितलेलं आहे। होय मराठा समाज मागासलेला आहे, हजारो उदाहरण त्या ठिकाणी आहेत। आणि राहिला आरक्षणाचा मुद्दा, आपण सांगितलं की आरक्षणाची पद्धत काय। मला आपल्याला हेही देखील आठवण करून द्यायची की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं प्रत्येक 10 वर्षाला आरक्षणाचं रिव्हिजन त्या ठिकाणी झालं पाहिजे। आणि जे वधारलेले आहेत अशा वधारल्यांना त्या ठिकाणी थांबून परत खालचा जो बेस आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे। तेच मराठा समाज सांगतोय की जे मुख्य प्रवाहापासून वंचित आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये घ्या। आणि मला आपल्याला आठवण करून द्यायची की लोकसभेमध्ये प्रत्येक 10 वर्षाला ज्यावेळेस रिझर्वेशनवर रिव्हिजन होतं तर 10 वर्षाची मर्यादा आपल्याला वाढवून द्यावी लागते। मग कशासाठी करून द्यावं लागते की सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सगळ्या सरकारांचं हे फेल्युअर आहे की ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकले नाही।